जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न दानी तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्ध्यबुद्ध्यं बुद्धेर्दृग्यतु निर्मलं पारं सर्ववेदांत वेद्यं प्रत्यक् परम निश्चिता मतिः. साधन चतुष्टयामध्ये विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही 4 आत्मज्ञान प्राप्तीची साधना आहे. त्यांना साधन चतुष्टय असं म्हणतात. त्यापैकी विवेक आणि वैराग्य ही 2 साधनं आपण पाहिली. त्याच्यामध्ये हे जे वैराग्य आहे त्या वैराग्याचे परवैराग्य आणि अपरवैराग्य असे 2 भेद आहे. त्यापैकी यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकरण हे 4 वैराग्याचे प्रकार पाहिले. आणि हे झाले त्या अपरवैराग्याचे प्रकार. त्याच्यामध्ये अपरवैराग्यामध्ये वशीकरण संज्ञक वैराग्याचे पुन्हा 3 प्रकार आहे. मंद, तीव्र आणि तीव्रतर असे 3 प्रकार पाहिले. ही गोष्ट आपल्या संत वाङ्मयातही ज्ञानोबरायांनी ह्या वैराग्यावर कसा भर दिला याच्या ज्या काही ओळी आपण थोड्या आठवल्या त्या काल पाहिल्या. याच्यात एक महत्त्वाच्या काही ओळी आहेत 2-3 त्या सांगतो. तर माऊली या संबंधाने म्हणतात, तेथ ऐशेची एक विचारिले जे या ब्रह्मत्वाचे डोळे झाले परी उदरा वैराग्य आले आहे बुद्धीचे. जर आपल्याकडं एखादी स्त्री गरोदर राहिली तर तिला डोळे होतात. ते डोळे कशा प्रकारे होतात, ज्या प्रकारचं गर्भांतकरणात म्हणजे उदरात असेल त्या प्रकारची म्हणजे तो महात्मा पुढं कसा होणार आहे ते आईच्या डोळ्यावरून त्याची कल्पना केली जाते. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की बुद्धी हेच कोणी उदर आहे आणि त्या बुद्धिरूपी उदरामध्ये ज्याच्या वैराग्याचा उदय झालेला आहे त्यालाच ह्या ब्रह्मत्वाचे डोळे होतात. म्हणजे मला ब्रह्मप्राप्ती व्हावी अशा प्रकारची त्याच्या अंतकरणात तीव्रतर इच्छा उत्पन्न होते. म्हणजे याचा अर्थ काय, वैराग्या वाचूनी काही ज्ञानाशी तगनेची नाही हे विचारूनी ठाई ठेविले देवे. भगवंतांनी पूर्ण निश्चयपूर्वक सांगितला की ज्ञान तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान वैराग्या वाचून होत नाही. किंवा आपण चिंतन केलं होतं की जसं वाघिणीचं दूध हे फक्त सुवर्णाच्या पात्रातच राहतं, इतर पात्र फुटली जातात. त्याप्रमाणे हे जर वैराग्य ज्याच्या अंतकरणात नाही अशा पुरुषाच्या अंतकरणात ज्ञान स्थिर होत नाही. कारण वैराग्यामुळं अंतकरणाची शुद्धी होते, अंतकरणाची स्थिरता होते, अंतकरणाची एकाग्रता होते. आणि असा जो पुरुष आहे तोच या तत्वज्ञानाचा किंवा वेदांत ज्ञानाचा अधिकारी आहे असं सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं एरवी विरक्ती जयाशी नाही जो जे अभ्यासी रिगती काही तया ना कळे हे आम्ही न म्हणू काही. भगवान अर्जुनाला विचारतात आक्षेपार्थाने की त्या योगाच्या अभ्यासासंबंधाने चाललेले आहे, परंतु ते म्हणतात की विरक्ती जयाशी नाही ज्याच्या अंतकरणात विरक्ती किंवा वैराग्य नाही. वैराग्याचं स्वरूप काय सांगितलेलं आहे की ब्रह्मलोकापर्यंत इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. अशा प्रकारचं वैराग्य ज्याच्या अंतकरणात नाही तर ते म्हणतात अभ्यासी रिगती काही. आणि जरी ते अभ्यासाकडे प्रवृत्त झाले की एक कौतुकाने किंवा हे वेदांताचं चिंतन केलं म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. जे कर्माने किंवा उपासनेने जे पद किंवा जी स्थिती स्वरूप स्थिती प्राप्त होत नाही ती तत्वज्ञानाने होते. जरी पूर्वीचे संस्कार नसले तरी सत्संगतीमध्ये ज्यांना आपातता वरवर याचं फल ऐकून त्याच्याकडे प्रवृत्ती होते. मग
मग असा जो पुरुष आहे, प्रवृत्ती झाली तर हरकत नाही, आपण पहिल्यांदा चिंतन केलेलं आहे, जरी त्याची प्रवृत्ती झाली तर हरकत नाही, परंतु जर वैराग्य हे साधन चतुष्टय त्याच्या अंतःकरणात नसतील तर त्यांनी प्रयत्नपूर्वक संपादन करायचं आणि मग श्रवण करायचं. जर तो म्हणेल केवळ श्रवण करीन मी तर, आणि त्या ठिकाणी विवेक, वैराग्य, समाधी, षटक हे त्याच्या ठिकाणी नाहीत, असं जर अधिकाराचा अभाव असेल तर आपण पाहिलं फल आणि अधिकारी यांचा संबंध आहे. प्राप्य प्रापक भाव संबंध कोणाचा आहे? अधिकारी आणि फलाचा. त्यामुळे जर अधिकार नसला तर फल प्राप्त होणार नाही. मग त्याचं काय? सांडी विखुरी गेले. त्या खडकी जैसे वर्षले का आगी माझी पडिले, आगी माझी पेरिले, ते कर्ममानी देखील कर्म. पुढचं वेगळं आहे. तर त्या ठिकाणी अग्नीमध्ये पेरलं किंवा खडकावर वर्षाव झाला तर त्याच्यापासून काही बीज अंकुरोत्पत्ती होत नाही. त्याप्रमाणे त्याला अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होऊन त्याच्या अज्ञानाची निवृत्ती होत नाही. याला मुख्य कारण काय असेल तर वैराग्य हे साधन त्याच्या अंतःकरणामध्ये असलंच पाहिजे असं सांगतात. तेव्हा माऊली सांगतात ज्याच्या ठिकाणी विरक्ती नाही आणि अभ्यासिरी गती काही आणि काही का होईना अभ्यास करण्याकडं त्याचा प्रवृत्ती झाली, तया ना कळे तरी त्याला ब्रह्मज्ञान होणारच नाही. हे आम्ही न म्हणू काय? असं आम्ही म्हणत नाही का कोणी तत्वमसी महावाक्य ऐकलं आणि त्याला ब्रह्मज्ञान झालं असं आम्ही म्हणतो का? अधिकाऱ्याने ऐकलं असं म्हणतो? ही वेगळ्या अर्थाने ते तिथं म्हणजे जरी थोडंसं त्यांनी प्रवेश केला तर होईल असा अर्थ आहे तिथं. तर याच्यामध्ये असं सांगता आम्ही न म्हणू काही ज्याला विरक्ती नाही आणि याच्याकडं या तिथं योगाभ्यास सांगायचा आहे आणि ह्या वेदांत अभ्यास सांगायचा. त्या अभ्यासाकडे जर त्याची प्रवृत्ती झाली तर त्याला प्राप्त होणार ना कळे. त्याला ना कळे म्हणजे त्या योगाचं फल त्याला प्राप्त होणार नाही, तसं वेदांताचं फल त्याला प्राप्त होणार नाही. असं न म्हणू काही असं आम्ही मानत नाही काय? अर्थात आम्ही अशाच प्रकारचा आमचा सिद्धांत आहे असं सांगतात. माऊली सांगतात जेथ वैराग्याची नावं न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरी तरोये योगे तरी विपाये तो. असं कधी घडत नाही का वैराग्यरूपी नावेमध्ये बसला नाही आणि विवेकाचा तागा म्हणजे काय? सूत्र त्याच्या ठिकाणी त्याला साह्य नाही, विवेकाचं साह्य नाही आणि वैराग्याच्या नावेमध्ये बसला नाही म्हणजे विवेक आणि वैराग्य यांनी विरहित असला अपरुष आहे आणि तो ह्या श्रवणाने केवळ तरुण गेला असं आम्ही कधी म्हणणार नाही. असा अशक्यप्राय गोष्ट आहे असं सांगतात की या ठिकाणी त्याला कधीही हे विवेक आणि वैराग्य, विवेकासहित वैराग्याचे बळ दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा हे सांगतात. आता अंग सांगतात परिते व्युत्पत्ती आयशी, जरी विरक्ती न गे मानसी तरी सर्वात्मका मजशी नव्हेची भेटी. परमात्मा सांगतात सर्व व्यापक असणाऱ्या माझ्या स्वरूपाला भेटायचंय ना त्याला, तर व्युत्पत्ती आयशी त्याच्या ठिकाणी जरी शास्त्रज्ञान असलं परंतु विरक्ती नरिगे मानसी, पण मनात वैराग्य नाही आणि शास्त्रज्ञान मात्र आहे. कालच श्लोक सांगितला आपण परवा काय? षडंगादी विद्या मुखे शास्त्र, षडंगादी वेदो मुखे शास्त्र विद्या, कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती. कवित्व करतो, गद्यात करतो, पद्य करतो, सगळं शास्त्र सगळी त्याच्या मुखावर जीवेवर आहेत. परंतु हरिरंध्रे पद्मे मनश्चेन्न लग्नम किंवा गुरोरंध्री पद्मे मनश्चेन्न लग्नम तत किम तत किम तत किम. त्याचा काय उपयोग? त्याचा काय उपयोग? त्याचा काय उपयोग? असं सांगतात की जर विरक्ती नसेल आणि त्याला जरी शब्दज्ञान असेल तरी सर्वात्मक असणाऱ्या मजशी नव्हेची भेटी, माझी त्याला कधीही भेट होणार नाही. म्हणजे आपल्याला मग हे होईल कधी? परी संता सवे बैस वसता योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्याची ते सांगतात संता सवे. काल सांगतात सत्संगतीने संता सवे वसता, सत्संगतीत राहून ज्ञानयोगी तो कोणता समास आहे म्हणजे योगज्ञानी पैसता म्हणजे ज्ञानयोगी पैसता. जर तुम्हाला ज्ञानयोगामध्ये आत्मज्ञानाच्या प्रांतामध्ये प्रवेश करायचा असेल तर याच्यासाठी काय? गुरुचरण उपासिता, गुरूंची सेवा केली पाहिजे. परंतु ती कशी? गुरुचरण उपासिता वैराग्याशी, वैराग्यासहित श्री गुरूंचं आणि संतांची सेवा केली आणि ह्या ज्ञानयोगाचा अभ्यास केला तरच त्याला तो
फलद्रूप होतो, एरवी नाही असं सांगतात. आणि हे वैराग्य कधी प्राप्त होईल तर त्यांनी सांगितलं की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वेरा पूजा केलिया होय अपारा तोषा लागी म्हणून ते पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. भगवत कृपे जर आपण करीत असणारं कर्म हे ईश्वराला समर्पण केलं तर वैराग्य रूपी सिद्धी म्हणजे वैराग्य त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होतं असं सांगतात. आणि ते म्हणतात की हे वैराग्य कुठपर्यंत पाहिजे तर ते आपण पाहिलं. वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा जो आगवियाची भूमिका सवे चाले. आगवियाची भूमिका म्हणजे वैराग्य हे कुठपर्यंत पाहिजे, आपल्याला वाटेल साक्षात्कारपर्यंत. साक्षात्कार झाला तरीही वैराग्य पाहिजे, नाही तर ज्ञानी पुरुष असला आणि वैराग्य नसलं तर त्याचा देह पडल्यानंतर ज्ञानाचं फल काय आहे की जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत त्याला जीवनमुक्ती मिळते आणि देहपातानंतर तो त्याचा अज्ञान गेल्यामुळे तो विधेय कैवल्याला प्राप्त होतो. पण मधला काळ आहे की नाही, ज्ञान झालं, आयुष्य उरलं आणि त्या आयुष्यामध्ये जरी त्याला ज्ञान झालं तर त्याने वैराग्य नसेल तर त्याला त्या ज्ञानाचं फल निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती ही काही त्याला येत नाही. त्याला शास्त्रीय भाषेत जीवनमुक्तीचं विलक्षण सुख असं म्हणतात, ते सुख त्याला प्राप्त होत नाही. स्वामी महाराज सांगायचे कसाही निरोगी मनुष्य असला आणि तो जर मिरचीच्या बाजारात गेला तर त्याला ठसका येईल की नाही, तसं जरी त्याला ज्ञान असेल आणि त्याने वैराग्य सोडून दिलं आणि विषयासक्तांच्या बाजारामध्ये राहिला तर त्याला दुःखाचा ठसका आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी माऊलीने सांगितलं की एक मिनिट की माऊलीने सांगितलं वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा. आपला खरा मित्र कोण आहे, वैराग्य हा आपला असा मित्र पाहिजे का मित्र संकट काळात कधी सोडत नाही. सुखात सोडतो का दुःखात सोडतो का सुख दुःखात दोन्ही तो बरोबरच राहतो, तोच मित्र असतो. आगवियाची भूमिका सगळ्याच भूमिकेमध्ये तो बरोबर चालतो. तर याच्यामध्ये थोडक्यात सांगतो की भूमिका म्हणजे वेदांतामध्ये सप्त भूमिका सांगितलेल्या आहेत. मनुष्य जेव्हा वेदांताचा साधक होतो आणि त्याला असं वाटतं की वेदांताचं चिंतन करावं त्यावेळेला सप्त भूमिका योगवासिष्ठामध्ये सांगितलेल्या आहेत. ते आहेत शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा या सप्त अवस्था आहेत. तर या सात शुभेच्छा म्हणजे माझा उद्धार व्हावा असं माझ्या मनात पहिल्यांदा इच्छा निर्माण होणं. नंतर सुविचारणा म्हणजे त्या दृष्टीने आता जो आपण विचार करत आहोत किंवा विवेक करत असतो तसा विवेकाला प्रारंभ होणं. नंतर तनुमानसा आपल्या अंतःकरणामध्ये जे काही मल आणि विक्षेप हे दोष असतात त्या दोषामुळे मनुष्याचा त्या ज्ञानामध्ये प्रवेश होत नाही. म्हणून त्या तनुमानसा म्हणजे मनामधले तनु म्हणजे लघु हळूहळू म्हणजे ज्याचं विरल होत जाणं, शीतल होत जाणं म्हणजे ज्याचं मन हलकं झालेलं आहे. म्हणजे तनुमानसा हलकं कशामुळे झाले, जड कशामुळे झालं होतं, रजोगुणामुळं आणि तमोगुणामुळं. ज्याच्या अंतःकरणातील तमोगुण आणि रजोगुण झडून गेलेले आहेत आणि शुद्ध सत्वगुणाचा प्रकर्ष झालेला आहे त्याला म्हणतात तनुमानसा. आणि असा पुरुष आता सांगितल्याप्रमाणे संता सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्याची असा जर पुरुष असेल तर त्याला पुढची सत्वापत्ती, सत्व म्हणजे सत असणारा जो परमात्मा त्या परमात्म्याची प्राप्ती म्हणजे त्या परमात्म्याची प्राप्ती म्हणजे ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान हे त्याला प्राप्त होतं, त्याला म्हणतात सत्वापत्ती. आता ज्ञान प्राप्त झालं की ज्ञानी पुरुषाला त्याला कोणत्याही प्रकारचं तू इदम करू हे कर असं श्रुती सांगत नाही, इदम मा करू हे तू करू नको असं देखील श्रुती सांगत नाही. असं जरी असलं तरी श्रुती माता त्याला विनवते की आता यापुढचं तुझं जीवन जर तुला अत्यंत, कारण काय आहे आयुष्य तर उरलेलं आहे, मधला काळ जो आहे ज्यासाठी तू एवढे कष्ट करून विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व धारण करून शमदमादी संपन्न होऊन हे ज्ञान संपादन केलं कशासाठी तर मला शाश्वत अविनाशी आनंदाची प्राप्ती व्हावी, परमानंदाची प्राप्ती व्हावी, परमाशांतीची प्राप्ती व्हावी आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. म्हणून तू आत्तापर्यंत शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा आणि सत्वापत्ती या क्रमाने तत्वज्ञान संपन्न झाला. परंतु आता याच्यानंतर तुला विधी आहे का, शास्त्र सांगेल का हे करू नको. कारण शास्त्र कोणाला सांगतं जे ह्या देहाचा अभिमान धरला, मी पुरुष आहे तर त्याला पुरुषाचा जे काही धर्म असतील त्याप्रमाणे सांगते, मी स्त्री आहे तर स्त्रीचे धर्मानुरूप सांगते, मी ब्राह्मण आहे, मी
मी क्षत्रिय आहे तर क्षत्रियाचा नियम सांगते. पण हा म्हणतो न ब्राह्मणो न क्षत्रियो न वैश्यो न च शूद्रः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सत्वांपत्तीमध्ये तो ज्ञानी पुरुष काय म्हणतो, देहाधिकांचा माझा काही संबंध राहिलाच नाही. जाती कोणाला आहे, वर्ण कोणाला आहे, आश्रम कोणाला आहे, देहाधिकार नाही. विधी कोणाला आहे, देहाला मी समजणाऱ्याला आहे. आणि निषेध कोणाला आहे, देहाला मी समजणाऱ्यालाच विधी निषेध आहे. परंतु को विधी को निषेध, त्याला कसला विधी आणि कशाचा निषेध, कारण तो विधी आणि निषेधाच्या अतीत झालेला आहे असा महापुरुष. त्या महापुरुषाला श्रुती विनंती करते. 15 मध्ये श्लोक आला, वीडवराहादी तुल्यत्वम मा कांक्षी तत्वविद भवान. की या ठिकाणी काय सर्वधी दोष संत्यागात लोके पूज्यस्व देववत. चांगला अर्थ पहा. या ठिकाणी वीड म्हणजे काय, कुत्रा, वराह म्हणजे डुक्कर, आणि वीट म्हणजे अशुची वीट वराह आदी तुल्यत्व म्हणजे अशुची भक्षण करणारं जे डुक्कर आहे की नाही, अशुची भक्षण करणारं जे डुक्कर आहे तर ते डुक्कर अशुची मलभक्षण करतं की नाही. आता तुम्ही तत्ववेत्ता झाला, तुम्ही म्हणाल की को विधी को निषेध, आम्हाला विधी कशाचा आणि निषेध कशाचा, तर असं तुम्ही म्हणू नका असं त्याला विद्यारण्य स्वामी म्हणतात. कारण का ते म्हणतात की ज्ञान संपादन करण्यासाठी एवढे प्रयत्न केले आणि जर तुम्ही विधी निषेधाचा त्याग केला तर एक काय होईल की जे बाकीचे लोक आहे ते ज्ञान संपादन केल्यानंतर तुम्ही जर स्वैराचाराने वागला तर ते लोक सुद्धा काय करतील, तसंच यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः स यत् प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते. ही एक गोष्ट होईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्ञानासाठी एवढे कष्ट करून पुन्हा ज्ञान झाल्यानंतर मरेपर्यंत असणारं मधलं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये तुम्हालाही सुख लागणार नाही आणि लोक तुमचं पूजा करतील का, असं कसं ज्ञान म्हणतील, तुम्हाला ज्ञानी सुद्धा कोणी म्हणणार नाही, तुमचा आदर्श कोणी घेणार नाही. आणि त्यामुळं लोक काय म्हणतील, तुमच्यावर तुमच्या संबंधाने छितू करतील आणि असं होणं काही चांगलं नाही. म्हणून त्याला म्हणतात भवान तत्वविद, आपण तत्ववेत्ते आहात तेव्हा आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो, वीडवारा आदी तुल्यत्व महाकांक्षी, तुम्ही अशुची भक्षण करणाऱ्या त्या डुकराप्रमाणे वागू नका, आपण ज्ञानी आहात. मग करायचं काय, तर ते म्हणतात हे तो आम्हाला अशी छितू का प्राप्त झाली, तर सर्वधी दोष, आमच्या अंतकरणातले जे दोष आहे ते आम्ही तसेच ठेवले, पापवासना ठेवल्या, चित्ताचं चांचल्य ठेवलं आणि विषयासक्तीमुळं आम्ही इंद्रिय विधी निषेधाची तमा न बाळगता त्या ठिकाणी प्रवृत्त केली आणि त्यामुळे लोक आम्हाला या ठिकाणी आमची घृणा किंवा किळस करायला लागले. मग त्यापेक्षा काय करावं आम्ही, तर म्हणतात सर्वधी दोष संत्यागात, बुद्धीचे असणारे जे दोष आहेत म्हणजे अवैराग्य, अविवेक, अशम, अदम अशा प्रकारचे जे दोष आहे त्या दोषांचा तुम्ही काय करा, परिपूर्ण त्याग करा. आणि लोके पूज्यस्व देववत, लोकांची खेटर खाण्यापेक्षा तुम्ही लोकांच्याकडून हार तुरे घ्या. लोके पूज्यस्व देववत, लोकांकडून पूजा करून घ्या अशा प्रकारे सांगतात. आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की या ठिकाणी वैराग्य जे आहे, तत्वज्ञान झालं, सत्वापत्ती झाले म्हणजे वैराग्याचं काम संपलं का, नाही. आगव्याची भूमिका सवेच आले. सर्वच भूमिकेमध्ये वैराग्य, कारण तो वैराग्य हा सखा आहे आणि तो आगव्याची भूमिका, सगळ्याच भूमिकेमध्ये त्याला आपण जतन केलं पाहिजे असं सांगतात. म्हणून म्हणतात की सत्वापत्ती झालं तरी पुढची अवस्था आहे असंसक्ती. असंसक्ती म्हणजे जसं कमलपत्र आहे ते पाण्याला धरून राहत नाही, त्याप्रमाणे त्याच्या अंतकरणामध्ये देह संबंधी क्रिया, विचार, भावना, बुद्धी आदी या कोणत्याचाही काही संबंध राहत नाही. मी फक्त असंग निर्विकार ब्रह्म आहे याच्यामध्ये त्याची अंतकरण वृत्ती लीन झाल्यामुळं जगातील हा माझा पती, हा माझा पिता असं कशाही विषयी संसक्ती, क्षय बंधने किंवा आसक्ती, कोणत्याही पदार्थाविषयी हा पदार्थ मी आहे किंवा हा पदार्थ माझा आहे अशा प्रकारची आसक्ती त्याच्या चित्तात उत्पन्न होत नाही. हा तरी दो या देहावरी उदास वाईश्या परी उखिता जैसा बिडारी बैसला आहे, अशा प्रकारचा तो पुरुष आहे. त्या ठिकाणी केवळ जसं दुसऱ्याचं राखण करायला बसलेला आहे त्या वस्तूशी आपला काही संबंध नाही, तसा हा देहावर उदास आहे. त्याला म्हणतात असंसक्ती नावाची अवस्था. शम दम तितिक्षा, सम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा या 6 समाधी षटकं म्हणतात. शम
म्हणजे परमार्थास प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे यास शम म्हणतात. काल आपण पाहिलं होतं की परमार्थाला प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वासनांचा, स्वाभाविक म्हणजे काय? स्वाभाविक म्हणजे कोणी शिकवावं लागत नाही. जसं लहान मुलाला आईच्या स्तनाला जन्मल्यानंतर लावलं की ते आपोआप त्या ठिकाणी स्तनातलं दूध प्राशन करतं. हे संस्कार कुठे? त्याला पूर्वजन्मातले मानावं लागतं, यालाच म्हणतात स्वभाव. तसं त्यांनी लिहिलं, अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही भोगिता किंवा सेविता. याप्रमाणे अनंत काळात आपल्याला जे संस्कार आहे ते कसे आहेत? मग त्यामुळं मनुष्याला पुढच्या जन्मातही स्वाभाविकपणे जर अनुकूल वातावरण आलं की ते स्वाभाविक संस्कार काय, त्या संस्कारांचा उद्भव होतो. तसं या ठिकाणी त्या स्वाभाविक संस्कार का उद्भवतात? तर ते विषय वासना रूपाने त्याच्या अंतःकरणात पूर्वीच विद्यमान असतात. त्याप्रमाणे परमार्थास प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे. आता याच्यावर स्वाभाविक विषय वासना आहेत. विषय वासना तर काय आहे? स्वाभाविक. आणि अंतःकरणात त्याचा निग्रह करायचा म्हणजे काय करायचं? अंतःकरणात त्या उद्भवू द्यायच्या नाही असं जर म्हटलं तर त्याला काही मार्ग असेल की नाही? निग्रह करायचा म्हणजे येऊ द्यायच्या नाही, येऊ द्यायच्या नाही असं म्हणून चालेल का? का दुसऱ्या त्याच्या विरुद्ध विषय वासना अंतःकरणात निर्माण झाल्या पाहिजे? त्याच्या विरुद्ध. जसं आपलं अंतःकरण निष्ठुर आहे, निष्ठुरतेचा भाव तर दयार्द्रतेचा भाव झाला पाहिजे. दुसऱ्याचा हिंसेचा भाव आहे तर अहिंसेच्या वासना आपण वृद्धिंगत केल्या पाहिजे. योगाशिष्टामध्ये हे सांगितलेले. रामप्रभू विचारतात की तू विषय वासनाचा निग्रह करावा, पण विषय वासना मनाचा काय आहे? या मनाचा चंचळची स्वभाव का? मन हे एक प्रकारचं भूत आहे, त्याला काहीतरी काम पाहिजे. जर तुम्ही विषय वासनांचा निग्रह केला, एका विषय वासनेचा निग्रह केला तर दुसरी विषय वासना, दुसरी विषय वासना केली तर निग्रह केला तर तिसरी विषय वासना. शेवटी अंतःकरणात स्वाभाविकपणे विषय वासनांचा उद्भव हा पूर्वसंस्काराने होतच राहणार आहे की नाही. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की ती विषय वासना काय करायची? वळवायची. म्हणजे तिचं मार्ग जो आहे तो बदलावा लागेल. हाच विषय स्वाभाविक विषय वासनांचा निग्रह करण्याचा उपाय आहे. आपले ते रघुनाथ महाराज उंबरेकर ते सांगायचे कीर्तनामध्ये की मन हे एक भूत आहे आणि त्याला काही ना काही काम पाहिजे. मन अंतःकरणाची वृत्ती कोणत्या ना कोणत्या आकाराची होतच राहणार ना तुमची. मग ती जर भगवदाकार केली तर ती विषयाकार होणार नाही. म्हणजे विषयाकार विषय वासनांचा जर निग्रह करायचा असेल तर वृत्ती काय केली पाहिजे? परमात्माकार केली पाहिजे, आत्माकार केली पाहिजे. हा त्याचा काय आहे? अभ्यास आहे. आणि हा अभ्यास जर केला नाही म्हणजे तर मनाचा निग्रह होणार नाही. म्हणून ते सांगायचे की एका माणसाला भूत प्रसन्न झालं आणि त्या भूताने सांगितलं की तू जे सांगशील ते मी करील. यांनी सांगितलं काय हरकत नाही, आपल्या शेतीमध्ये काम करेल. पण त्यांनी सांगितलं एकच अट आहे की जर तू मला सांगितलेलं काम झाल्याबरोबर दुसरं काम जर तू मला दिलं नाही तर मी काय करेल? तुला खाऊन टाकेल. याला वाटलं असेल तर काय काय ते काय हरकत नाही, याला काम काय आपल्या शेतीत थोडी का? त्यांनी सांगितलं की माझी 10 एकर जमीन नांगरुणी. तर ते गेलं आणि दुसऱ्या क्षणात परत आलं, झालं नांगरणी. पुढं काय? त्यांनी सांगितलं विहीर खणायची 10 पुरुष. ते 5 मिनिटात परत आलं. भूताला काय अशक्य आहे ते लगेच करून आलं. आता त्याला चिंता पडली की याला पुढं काय सांगायचं, त्याची झोपच गेली ना. ते 4 दिवसात एकदम हे झाला. त्याच्या मित्राला विचारलं की अरे मित्राने विचारलं तू का इतका क्रुश झाला? त्याने सांगितलं मला असं असं भूत प्रसन्न झालं. ते भूत काय ऐकत नाही. म्हणून आता त्याला काय करायचं? मला तर ते नाही तर म्हणते खाऊन टाकेल. तर मग त्यांनी सांगितलं सोपं आहे, तुला सांगतो. ते आता भूत आलं की त्याला सांगायचं की माझ्या अंगणामध्ये एक खांब रोवायचा आणि उंच खांब रोवायचा. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे रोवला की त्याला सांगायचं की जे तुझं काम सांगितलं की मला कधी विचारायला यायचं नाही, तुला आत्ताच काम सांगून ठेवतो. आलं की ह्या खांबाच्या खालून तर वरपर्यंत जायचं, वरून खालीपर्यंत यायचं. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुला दुसरं काही काम नाही, हे त्याला सांगून ठेवलं. आता ते भूत आहे दररोज बिचारं खालीवर यांनी मालकाने हाक मारली म्हणजे काम करायचं. ते झालं दयने. तर म्हणे तू माझे फारच त्रास देतो, मी निघून जाईल. म्हणे निघूनच जा, मला काय निघून जाण्यासाठी तर त्याचं होतं. तसं हे मनरूपी भूत जे आहे तर त्याच्या ठिकाणी अंतःकरणातल्या विषय वासना त्या जर निवृत्त करायच्या असतील तर त्याला कोणता अभ्यास पाहिजे? तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाचे मोहर लावी मग शरीर असो अथवा जावो. अशाप्रमाणे
याला ह्या कारणाने काय होईल, मनाचा किंवा स्वाभाविक विषय वासनांचा निग्रह होईल. आता योगशास्त्रामध्ये आहे काय, काय आता तो आता योगानुशासनम योगश्चित्तवृत्ती निरोध, हा अंतकरण वृत्तीचा निरोध करणं हा एक अभ्यास सांगितलेला आहे. तो वेदांतात अभिप्रेते नाही आणि विशेष उपयोगी नाही. तो जो अभ्यास आहे त्यांनी काय सांगितलं, अंतकरण वृत्तीचा निग्रह करायचा. म्हणजे एक वृत्ती निघून गेली आणि दुसरी वृत्ती आली नाही, त्याला वृत्ती संधिकाल असं म्हणतात. त्या वृत्ती संधिकाल वाढवायचा म्हणजे कोणताच विचार मनामध्ये नाही. आजकाल जे योगाची शिबिरं वगैरे घेतात ना, ते वृत्ती निवृत्ती करण्याचा अभ्यास करा असं सांगतात. इतकंच नाही तर अमृतानुभवामध्ये देखील या वृत्ती संधिकालाचं वर्णन केलेलं आहे. त्याला नाव काय दिलेले, निकराचा आत्मभाव असं नाव दिलेलं. निकराचा आत्मभाव ज्याच्यामध्ये अंतकरण वृत्तीमध्ये कोणताही संकल्प विकल्प स्फुरणच होत नाही. पण हा अभ्यास जो आहे तर हा अभ्यास विशेष अत्यंत वृक्ष असा अभ्यास आहे, कष्टमय अभ्यास आहे आणि कृच्छ्र साध्य आहे. म्हणजे कष्टाने साध्य होणार आहे. असाध्य म्हणता येत नाही, सुसाध्य म्हणता येत नाही, तर तो कृच्छ्र साध्य म्हणजे कष्टाने साध्य होणार आहे. वेदांताचं चिंतन करायचं म्हटलं की आपल्याला कष्ट होत नाही आणि कष्ट होऊही नये अशीच आपली अपेक्षा आहे. म्हणून माऊलींनी काय सांगितलं की या ठिकाणी 4थ्या अध्यायामध्ये मनाचा तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता असे मोक्षचे आयता श्रवणामाजी. या ठिकाणी श्रवण करता करता दुःखाचाही विसर पडला, आनंदही वाढायला लागला आणि असं करता करता मोक्षही झाला. असंच आपल्याला पाहिजे आहे की नाही. याच्यामध्ये अपेक्षा हीच आहे की नाही. त्याप्रमाणे हा जो वेदांताचा मार्ग आहे, जे अंतरंग साधन श्रवण आहे, तर त्याच्यामध्ये मनोनिग्रह करायचा म्हणजे काय करायचं, मन जे आहे ते आत्माकार करण्याचा अभ्यास करायचा. यांनी हा स्वाभाविक विषय वासनांचा निग्रह होईल. आता इथं तुम्ही म्हणाल अजून तर आत्माकार करायचं आहे आणि तो साधन चतुष्टय तो आपल्या इष्टदेवतेच्या आकाराचं किंवा जे सिद्धांत त्याला नित्य अनित्यचं विवेचन झालेलं आहे, त्याला या ठिकाणी दोष दर्शन झालेलं आहे, त्याला पारतंत्र्याचं दर्शन झालेलं आहे, अशा प्रकारच्या विवेकाच्या द्वारा देखील त्याचा मनाचा निग्रह होऊ शकतो. काल सांगितलं ना जे त्या ओळीमध्ये की त्या ठिकाणी विवेक वैराग्य निर्माण करतो, तसाच विवेक हा या ठिकाणी क्षमाला देखील निर्माण करतो, मनोनिग्रहाला देखील निर्माण करतो. म्हणून परमार्थास प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वाचनांचा अंतःकरणात निग्रह करणे. अंतःकरणात निग्रह करणे म्हणजे अंतःकरण जे तर काय करतं, अंतःकरण बाहेर जातं विषयांपर्यंत. ते कोणाच्या द्वारा जातं, इंद्रियांच्या द्वारा जातं. याचाच अर्थ अंतःकरणाचा विषयाशी इंद्रियांच्या द्वारा संबंध होतो. म्हणून अंतःकरणातच निग्रह करायचा म्हणजे अंतःकरण इंद्रियांच्या द्वारापर्यंत जाऊच द्यायचं नाही. जर द्वारापर्यंत गेलं नाही तर ते विषयांपर्यंत कसं जाईल. म्हणून त्याचं म्हणतात की अंतःकरणातच त्याचा निग्रह करणे किंवा त्याला विषयांपासून आवरणे याला म्हणतात शम. आणि दम चक्षुरादी बाह्येंद्रियास परमार्थास प्रतिबंधक अशा विषयांपासून आवरणे. शमापेक्षा दमाचं स्वरूप हे थोडं स्थूल आहे. कृष्णा महाराज काल तुम्ही विचारलं त्याचं साधारण समाधान झालं का. हां, तर त्याच्यामध्ये आणखीन विचारसागर दर्पण म्हणून आहे, त्याच्यात अशा बऱ्याच शंका केलेल्या आहे, मी काही पाहिलं नाही. नंतर एक हिंदी विचारसागर एका मोठ्या विद्वानाने याचं आणखी थोडं स्पष्टीकरण केले. दादांकडे आहे तो ग्रंथ, तर त्याच्यामध्ये विचारसागरच आहे तो, तुमच्याकडे पण आहे ना, तर त्याच्यामध्ये कदाचित असलं तर आणखी काही त्याचा वेगळा पैलू दिला असला तर पहा तुम्ही ते. साधारणपणे त्याचा अर्थ असाच आहे. असो तर दम म्हणजे चक्षुरादी बाह्येंद्रियास परमार्थाच प्रतिबंधक अशा विषयांपासून आवरणे यास दम म्हणतात. आता इथं फक्त बाह्येंद्रियाचा निग्रह आहे म्हणजे याचा अर्थ इंद्रिय जी आहे ती विषयांपर्यंत जातात, अंतःकरण वृत्ती इंद्रियांपर्यंत पोचते आणि इंद्रियांच्या द्वारा विषयांपर्यंत जाते. परंतु त्या इंद्रिय जी आहेत ती इंद्रियच विषयांपर्यंत जाऊ द्यायचे नाही. म्हणून त्यांनी त्याला प्रत्याहार म्हणतात. इंद्रिय विषयांपर्यंत गेली का पुन्हा विषयांपासून पाठिंबा काय ती ये घालोनी प्रत्याहारा हाती ओपी असं माऊलींनी सांगितले. जी इंद्रिय आतापर्यंत सारखी विषयांच्याकडे धाव घेत होती, 6व्या अध्यायात मला वाटतं, ये घालोनी प्रत्याहारा हाती ओपी का मग बाह्येंद्रियांचे धेंडे पिटोनी विधीचे निदंडे. तर बाह्येंद्रियाचे धेंडे म्हणजे बाह्य जी इंद्रिय आहेत आपले, हे नाक कान ही जी विषयांकडे धावणारं त्यांचा धेंडे म्हणजे त्यांचा सगळ्यांचा समुदाय तो काय करायचा, याला म्हणतात वशीकार संज्ञक वैराग्य. वशीकार संज्ञक वैराग्यच येईल ना. सर्व इंद्रियांचा काय केलेला आहे, एकेंद्रिय आणि नंतर कोणतं आहे
वशीकार संज्ञक वैराग्य. तर ह्या वशीकार संज्ञक वैराग्यामुळं बाह्य इंद्रियांचं जे समुदाय आहे तो बाह्य कुठं जातो, विषयांकडे जातो. तर ते पिटोनी विधीचे नि दंडे, त्याला सारखी काठी मारायची. कशाची? विधीची म्हणजे तस्मात शास्त्रम प्रमाणंते. शास्त्र म्हणताना इदम मा करू, हे करू नको, आणि इंद्रिय तर त्याच्याकडं धावतं. तर शास्त्राच्या नियमाने त्याला काय करायचं, पुन्हा त्या विषयांपासून मागं आणायचं. फक्त आता मागं आणायचं, पण अंतःकरण वृत्ती जर आत्मस्वरूपात लीन केली नाही तर त्याचं नाव फक्त प्रत्याहार आहे योगाच्या साधने. त्या प्रत्याहाराचं काय सूत्र, की या ठिकाणी इंद्रियांना विषयांपासून परत मागं आणणं. प्रति आ ह्रियते इति प्रत्याहारा असं म्हणतात. ह्रियते, सर्व बाजूनी विषयाकडे गेलेली जी इंद्रिय त्यांना परतून माघारी आणायची, म्हणजे आपापल्या गोलकामध्ये स्थिर करायची. हा अभ्यास आहे, त्याला काय म्हणतात, प्रत्याहार. पण तो कसा करायचा, विधीचे नि दंडे. जर तुम्हाला पाहिलं तर परमात्म्याची मूर्ती आहे, तर तेथे माझी हरी वृत्ती राहो, पण परमार्थात प्रतिबंध कोणती आहे, विषयाकार वृत्ती आहे. म्हणून तिच्यापासून पुन्हा त्या इंद्रियांना निगृहीत करणं, लगाम लावणं, त्याला म्हणतात प्रत्याहार, किंवा त्याला म्हणतात दम. दुसरी वेळ येतो निश्चरती मनश्चंचलम स्थिरम, ते मनाचा झाला निग्रह, तो मनाचा झाला, इंद्रियांचा झाला. इंद्रिय आपल्या गोलकातून बाहेरच देऊ नये. मन जरी किती धावत असेल, परंतु बुद्धीनं निश्चय केलेला आहे की मनाने इंद्रियामागं धावलं तरी इंद्रिय विषयांपर्यंत जाणार नाही, असा बुद्धीचा काय निश्चय. कारण त्याची एक मालिका आहे. 6व्या अध्यायात पण सांगितलेली, आपल्या वेदांतामध्ये पण सांगितलेले काय, इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियेभ्य परम मना मनसस्तु पराबुद्धीर यो बुद्धे परत असतो 6. त्याच्यामध्ये सांगितलं इंद्रिय बाहेर आहे, त्यापेक्षा इंद्रिय आणि पराण्य, इंद्रियभ्य परम मना, मन त्याच्यापेक्षा काय आहे, आत आहे. मनापेक्षा बुद्धी आत आहे, आणि बुद्धीपेक्षा परमात्मा काय आहे, आत आहे. जर ती बुद्धी परमात्म्याचं अनुसरण करील तर मन कुठं जाईल, बुद्धीच्या पाठीमागं, आहे की नाही. आणि इंद्रिय कुठं जातील, सर्वेंद्रियाच्या वृत्ती सर्वेंद्रियाच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी, अशा प्रकारचं सांगितलेले. ती बुद्धी कुठे मिळते, आत्म्याला, आत्मरूपी पतीला एकांतामध्ये मिळते. असं झालं तर ती इंद्रिय, आता इथं विषय एवढाच चाललाय, इंद्रिय जी आहे ती विषयाकडे जाऊ द्यायची नाही, आपल्या गोलकामध्ये स्थिर करायची. उदाहरणार्थ एखादं दृश्य, कहीच जावं, अर्जुना तया पाडे, ते ह्याप्रमाणे त्याला विषय, दृष्टांत कोणता आहे, वमिलिया अन्ना लाळन गोटी जेवी रसना का अंगन सुये आलिंगना प्रेताच्या अर्जुना तया ते अर्जुना तेने पाडे जया विषय वार्ता नावडे. त्याला अंती झालेलं अन्न खावं वाटतंय का, तसं ज्याला विषयीच्या गोष्टी सुद्धा आवडत नाही, तेने विषय वार्ता नावडे. आणि नेदी इंद्रियांचे तोंडे कहीच जाऊ, थोडा सुद्धा स्पर्श त्या विषयांचा इंद्रियाच्या द्वाराशी किंवा तोंडाशी होऊनच देत नाही, अशा प्रकारचा हा इंद्रिय. नायकावे ते कानाची वाळी, त्याची तरी स्थिती एवढी दिली. नायकावे ज्ञानेश्वरी चालली का, विचारसागर चालला का, गीतांजली चालली, नायकावे ते कानाची वाळी. त्या कोणता 14व्या अध्यायातला श्लोक आहे तो, सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्वमित्युत. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबनी साचची करचरणी. आता आणखीन पण सर्वेंद्रियाच्या अंगणी, त्याचे बुद्धी विचार करत नाही, मन विचार करत नाही. आधी खूप केलेला असतो, चांगला आहे का, आधी खूप विचार केलेला असतो सर्वेंद्रिया, परंतु विवेक आहे ना, विवेक करणं हे कोणाचं काम आहे, बुद्धीचं आहे की नाही. परंतु माऊली म्हणतात सर्वेंद्रियांच्या अंगणी, त्याच्या सर्वेंद्रियाच्या अंगणामध्ये विवेक करी राबनी, तो विवेक होऊन स्वतः राबत असतो, विवेक करावा नाही लागत. तो विवेक अशा अंतःकरणाच्या पुरुषात येतो आणि त्याला साचची करचरणी होती डोळे. त्याच्या करचरणी म्हणजे त्याच्या हाताला आणि त्याच्या पायाला सुद्धा काय पडतात, डोळे फुटतात, असं सांगतात. नायकने ते कानाची वाळी, ऐकायचं नाही ना, ते कानच त्याचं ऐकत नाही. नायकने ते कानाची वाळी, न देखने ते दिठीची गाळी, आणि साचची करचरणी होते. हेच आहे ना, आवाजचे ते टाळी जिभची गा, ज्याचा उच्चार करायचा नाही ते काय करते, जिभच टाळते. एवढा इंद्रियाच्या ठिकाणी विवेक येतो. अर्थात हा विवेक कधी येईल, मनाच्या बुद्धीच्या ठिकाणी खूप केला असला तर परिपक्व अवस्थेत येतो, त्या विचाराच्या अत्यंत
जोपर्यंत प्रौढ अवस्थेत येतो एरवी नाही. आपण कधी दृष्टांत सांगितला असला तर पुनरावृत्ती करत नाही, यांना तर माहीतच आहे. रामकृष्ण परमहंसांचं चरित्र आहे. त्या चरित्राचं इथे एक संन्यासी महात्मा आले होते, आपली जुनी संस्था होती त्यावेळेला. तर ते जुन्या इथं 2 महिने होते वृंदावनचे एक संन्यासी, आणि ते दररोज पाठी काकड्याला जायचे. आणि मोठे बा आले का मग ते उदबत्तीनं त्यांना ओवाळायचे. ते कोणी आरती करायला लागले ते त्यांना ओवाळायचे. एकदम महापुरुष होते ते, वृंदावनहून आले होते. तर ते कोणी आलं का ते आपले त्यांचं गीतेचं चिंतन होतं, आणि गीतेच्या सगळ्या टीका त्यांच्या म्हणजे डोळ्यासमोरच होत्या. मधुसूदन एक अति आहे, ते तर कधी काय मधुसूदन कहता आहे असं म्हणायचे, शंकरानंद कहता आहे असं एकेरी भाषेत बोलायचे. तर ते म्हणायचे की आता आम्ही त्यांना म्हणायचो की ज्ञानेश्वरी सारखी टीका जगात नाही. तर ते म्हणायचे तुम्ही वृथा अभिनिवेद धारण करतात, सांगा ना काय असं वैशिष्ट्य काय असं सांगा ना. मग त्यांनी एक दिवस विचारलं की ते म्हटले की हा श्लोक आहे ना, सर्व देह काय सर्वद्वारेषु देहेस्मिन प्रकाश उपजायते, ह्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिले सांगा. तर त्यांना मराठी कळत नव्हती, म्हणून आम्ही दुपारी आपली तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये त्यांना ते अनुवाद करून लिहून दिला. आणि ते अनुवाद वाचल्यावर त्यांना एवढा आनंद झाला की ते आपल्या त्या शांतीपीठापासून तर संस्थेपर्यंत नाचत गेले, वा माऊली असं करत. म्हणजे आज त्यांचे ते दंडन ते नाचत गेले ते. आणि त्या आता आम्हाला काय कळलं नाही यांना काय आनंद झाला, आपल्याला काय त्याच्यातलं कळलं नाही. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही त्यांना विचारलं काय आहे. ते म्हणे माझ्या आयुष्यात त्या सर्वद्वारेषु देहेस्मिनचं उत्तर देणारे फक्त माऊली आहेत. बरं, त्यांनी उत्तर दिलं म्हणून आनंद झाला असं नाही, त्याचं प्रमाण म्हणून आमच्या संप्रदायाचा आराध्य दैवत परमहंस रामकृष्ण परमहंस हेच काय आहे त्याचं चरित्र, ह्या ओळीचं उदाहरण म्हणून चरित्र म्हणून आमच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे हा अर्थ जो आहे तो अलौकिक माऊलींनी केला. आणि मग त्यांनी ते सांगितलं. सगळ्यांना माहीत असेल चरित्र. तर आपल्याला माहीत आहे की विवेकानंद स्वामी रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्यावर त्यांच्या याच्यातून पू वगैरे ते पाझरायला लागला. त्यांना अनंत वेदना सहन कराव्या लागत. रात्र त्यांना त्या वेदना होत असत. मग हे जे तरुण मुलं त्यांच्याजवळ होते तेव्हा मरणाचं दुःख पाहता आपण म्हणतो काय न मरत याची आई चित्ता युगांत नव्हे, न मरणाऱ्या माणसाला. म्हणून मरताना त्यांच्या वेदना पाहिल्यावर हे लोकांना वाईट वाटेल म्हणून ते काय करायचे, दिवसभर जोपर्यंत त्यांच्या संगोष्ठी होतात तोपर्यंत ऐकायचे. संध्याकाळी पोरांनो तुम्ही तिकडं चर्चा वेदांताच्या करत बसा, मी थोडा शांत पडतो असं म्हणायचे. परंतु ते ध्यान करत बसायचे. तर त्यावेळेला त्या विवेकानंद आणि सर्व लोक त्यांचे गुरुबंधू ते शेजारच्या खोलीत बसले. नंतर दरवाजा लोटून घेतला की ध्यान करीत बसले आणि तिकडं त्यांची वेदांताची चर्चा सुरू झाली. जीवनमुक्त पुरुष जो असतो त्याच्या आपल्याला आता येईल पुढं हा सगळा विषय, पण आपलं थोडं ऐकून ठेवा. शास्त्रामध्ये एक चर्चेला गेलेला विषय सारखा नियमित चर्चेला जातो की त्याच्यामध्ये जो पुरुष आहे ज्याला तत्त्वज्ञान झालं त्याला को विधी को निषेधा, त्याला विधी नाही आणि निषेध नाही. जो विधी निषेधाच्या बंधनातून बीडीतून जोपर्यंत पूर्णपणे पार पडला, कालच आपण सांगितलं श्रुती किंवा संत त्याला काय करतात, विनंती करतात, त्याला आज्ञा करत नाही. कारण आज्ञेच्या जोखडातून तो पूर्णपणे मुक्त झालेला तो पुरुष आहे, म्हणून तर त्याला काय म्हणतात जीवनमुक्त. तेव्हा त्यांनी असं विचारलं स्वामी महाराजांच्या गुरुबंधूंनी, नरेंद्र या ठिकाणी असं आहे की जे संत किंवा जीवनमुक्त संत असतात त्यांच्या जीवनात कधीतरी निषिद्ध कर्माचरण घडू शकतं की नाही. तर आपल्याकडे उत्तर दिलं जातं की घडू शकतं. या ठिकाणी आपण म्हणतो ना, कळी लाविजे नारदे शुक नागवा प्रारब्धे, असं आहेत का नाही आपल्याकडं स्पष्टीकरण. याज्ञवल्क्या दोन्ही नारी असं आपल्याकडं आहे. कळी लाविजे नारदे, नारद कळी लावतो तर ज्ञानी आहे का नाही. दुर्वास क्रोध आहे तरी त्या ठिकाणी ज्ञानी आहे का नाही. शुकमुनी हे मेरू पर्वतावर समाधी लावतात, ज्ञानी आहे का नाही. सर्व इथे ज्ञानीना समा. कृष्ण भोगी शुकस्त्यागी राज्ञव जनक राघव वशिष्ठ कर्म करताच सर्व इथे पंच इथे ज्ञानीना हा समा, सगळ्यांचं ज्ञान समान आहे असं वेदांतांनी दिलेलं उत्तर आहे. आता त्या गुरुबंधूंनी विचारल्यानंतर ते विवेकानंद म्हणतात की कधीच असं शक्य नाही. अहो हे ज्ञान मिळवण्यासाठी आता आपण पाहिलं विवेक किती पराकोटीचा लागतो, वैराग्य किती लागतं, समाधी षटकं लागतात, तीव्र मुमुक्षुत्व अंतकरणात असतं आणि मग तो पूर्वी जीवनमुक्त होतो. मग त्याचे संस्कार कोणते राहतील, आता त्याचे पूर्वी वैराग्याचे संस्कार राहतील की नाही. त्याच्या ठिकाणी असं कसं निषिद्ध आचरण घडू शकेल असं विवेकानंदांनी त्यांना उत्तर दिलं. आणि
घडू शकत नाही. त्यांनी सांगितलं हे सर्व शास्त्र प्रकरण ग्रंथ आमच्या समोर सांगतात आणि तू जरा वेगळंच सांगतो. ते म्हणे मी सांगतो ते खरं आहे, असं विवेकानंदांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर असं झालं की शेजारच्या खोलीतून काहीतरी जळल्याचा वास आला. त्यांनी सांगितलं की खोलीत काय जळतंय, जळल्याचा वास आला म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. तर रामकृष्ण परमहंसांचे हातावर हात असे उपडे होते, ध्यानाला बसले होते आणि जो समोर जी तो दिवा होता तेवत तो दिवा त्यांच्या कातडीला लागला आणि त्यामुळे ती कातडी सर्व भाजून जळून गेली, तरी ते वृत्तीवर आले नाहीत. अशा प्रकारचं हे झालं. मग त्यांनी तो दिवा बाजूला काढला आणि त्याच्यानंतर ते म्हणे आता असं करू आपण थोडा अंथरूण टाकून ठेवू अगोदर व्यवस्थित आणि यांना त्याच्यावर झोपू, त्याला काही मलम वगैरे लावू. म्हणून त्यांनी ते अंथरूण टाकलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते ओंकाराचा उच्चार करून त्यांना उत्थान केलं. समाधीतून त्यांना आणलं, भानावर आणलं आणि म्हणणे गुरुदेव आता तुम्ही याच्यावर थोडंसं पडा. आणि ते अंथरूण टाकून ते पडायला लागले. तेवढ्यात विवेकानंदाने आपल्या खिशातलं 1 रुपयाचं नाणं काढलं आणि ते नाणं काढून त्या गादीखाली ठेवलं. आपल्याला माहीत असेल रामकृष्णांच्या चरित्रामध्ये की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये धातूला स्पर्शच केला नाही. तो अभंग आहे ना, तुम्ही कधीतरी अभंग म्हटले होते, पूर्व पक्षी धातू धिकारिले जन त्या स्वये जनार्दन तेची झाले. अशा प्रकारचा दिवती बळे धरीला सायासे करोन या नास उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. तुका म्हणे याशी नचले तातडी प्राप्त गाळ घडी आले आविन. हा तुका म्हणे याशी नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो. अशा प्रकाराने त्यांनी काय केलं, ते नाणं जे आहे ते टाकलं. आता रामकृष्ण परमहंसाला जर सोन्याचा स्पर्श झाला किंवा धातूचा स्पर्श झाला तर ते काय व्हायचं, त्यांना विंचू चावल्यासारख्या वेदना व्हायच्या आणि ते किंचाळत त्या जागेपासून किंवा त्या धातूचा त्याग करायचे. असे त्यांचा अभ्यास होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, त्या अवस्थेमध्ये नुसतं ते नाणं खाली टाकल्याबरोबर त्यांना झोपायला लागल्यावर ते मला इथून उचला, मला काहीतरी इथं विंचू चावल्यासारखं होतं आहे असं म्हटले आणि त्यांना बाजूला घेतलं. ते लोकांनी म्हटले की असं कसं झालं, एवढं जळलं तरी नाही आणि 1 रुपयाचं नाणं घातल्याबरोबर त्यांना काय झालं की विंचू दंशाच्या वेदना झाल्या. तर ते म्हणे असं कसं काय झालं. ते गुरुबंधूंनी त्यांना विचारलं. तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्यांनी चरित्रात असा अभ्यास केला होता. फार लहान वयात गदाधर नाव होतं त्यांचं. लहान वयात दारिद्र्यामुळं ते बंगालमध्ये असताना त्या पुजारी म्हणून त्यांचा मोठा भाऊ होता, त्याच्याबरोबर त्यांना आणलं गेलं. ते शाळा शिकतही नव्हते म्हणून त्यांना वाटलं काहीतरी संस्कार करू. त्यांनी सांगितलं भातभाजीची विद्या मी शिकणार नाही आणि पैसे मिळवणार नाही. जर त्यांना कोणी पैसे दिलेत तर ते काय करत होते, ते 1 रुपयाचं नाणं घ्यायचं किंवा कायदे असेल आणि ते गंगेच्या तीरावर जायचं आणि त्याला काय म्हणायचं, एका हातात माती घ्यायची आणि एका हातात रुपया घ्यायचे आणि ते काय म्हणायचे, मातीच रुपयान रुपयाच माती, मातीच रुपयान रुपयाच माती, असं चिंतन करायचे. आणि एकदा माती टाकायची आणि एकदा रुपया टाकायचे, दोन्हींची किंमत एकच आहे. ऐके ना, सोने रुपये आम्हा मृत्युके समान माणिक पाषाण खडे जैसे, अशी त्यांची धारणा होती. मग इंद्रियांना सवय ती लागली होती की नाही. मग त्या ठिकाणी साचची करचरणी होती डोळे, त्यांच्या हाताला आणि पायाला देखील काय आहेत डोळे. जिकडं जाऊ नये तिकडे त्या माणसाचे पाय जाणारच नाही. जे करू नये हा अभ्यास पूर्वीच झालेला आहे. याच्यासाठी चाललं होतं काय, सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्वमित्युत, अशी त्यांची स्थिती आहे. इथं आपलं चाललेलं काय, दम चक्षुरादी बाह्येंद्रिय जी आहेत तर त्या बाह्येंद्रियाला परमार्थास प्रतिबंधक अशा विषयांपासून आवरणे म्हणजे प्रत्याहारी, प्रति अधिक ह्रियते, त्या विषयांपासून आपल्या इंद्रियांना निग्रह करणं. इंद्रियाचा निग्रह करणं किती अवघड आहे आपण 2-3 दिवस पाहतोच आहे. काय युगांत होय ते वीर विराग साहती, अशा प्रकारचं असा अधिकारी असेल तो काय आहे वेदांताचा अधिकारी. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे की आपल्याला वेदांत का फलीभूत होत नाही. बरीच लोक म्हणतात खूप दिवस आम्ही ऐकलं का होत नाही. अधिकारी होऊन आपण ऐकलेलं नसतं. फलाचा अधिकाराचा संबंध असतो. बरं, अधिकारात उंचावण्यासाठी तरी प्रयत्न केले पाहिजे ना. आणि जरी आपण प्रयत्न करतो तरी सुद्धा फल होत नाही, याचा अर्थ प्रयत्नात कुठंतरी त्रुटी आहे आणि तो कुठपर्यंत जावं लागेल, इथपर्यंत जावं लागेल. शम दम जसं शास्त्रात सांगितलेले त्यांनी जर आपण संपन्न झालो आणि मग जर आपल्याला झालं नाही तर आपण काय केलं पाहिजे, मग गुरूंचे कान पकडले पाहिजे, शास्त्राचे कान पकडले पाहिजे, आपल्या इष्टदेवतेचे कान पकडण्याचा सुद्धा
अधिकार त्याला येतो. जसं प्रेम कलाचे अभंग आहेत संतांचे, आहे की नाही. तुकाराम महाराज सरळ सांगतात, माझ्या ठिकाणी काहीच कमी नाही आणि तुझी कृपा का होत नाही. देवाला कृपाच करावी लागली. कोणासाठी केली संसाराची होळी, या पाया वेगळी माये बापा, आहे की. जाळोनी संसार बैसलो अंगणी, नाही तुझ्या मनी मानसी. हा त्याला भांडण्याचा सुद्धा अधिकार येतो. पण अधिकार नाही आला आणि देवाशी भांडत बसला तर ते काय खरं प्रेम कल आहे का? तो काही प्रेम कल नाही, तो दांभिकपणा आहे की नाही. आता हे रवींद्रनाथ टागोर एक कविता केली त्यांनी, आहे की नाही. ह्या दांभिकपणा आहे का? ही वस्तुस्थिती आहे की मी माझ्या जीवनात तू भेट नाही. हां, याच्यातून हे एक चिंतन आहे की जरी तू मला भेट दिली नाही, तू मला भेटला नाही तरी मी शांततेने हे सर्व सहन करीन. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुझी भेट करावे चिंतन, तेची बरवे न भेटून, बरवा अंगी राहे भाव, तंग तोची जाणा देव. मला चिंतन, मला तुझ्या, जरी तू मला प्रत्यक्ष साक्षात्कार तुझा झाला नाही तरी सुद्धा तुझं स्वरूप जे शास्त्रकारांच्या संतांच्या मुखातून मी ऐकलेले त्या स्वरूपाचं मी चिंतन करत राहील. मी पेशन्स म्हणजे मी खूप तितिक्षा धारण करीन. आज ना उद्या परमात्मा मला भेटणार आहे. कोणात काय शता तरी एका जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. किंवा अजून एक प्रमाणे, आगा कोणा तरी काळे आणि मनशील माझी बाळे. कोणता तरी एक दिवस उजाडेल आणि तू काय म्हणशील, हे सर्व माझेच आहेत, हा माझा आहे असं तू म्हणशील. अशा रीतीनं सांगतात की चक्षुरादी बाह्येंद्रियास परमार्थास प्रतिबंधक अशा विषयांपासून आवरणे यास दम म्हणतात. आपल्याला नुसतं वाटतं किंवा आपण तर चिंतन करतो आणि आपल्याला फल का होत नाही, त्याच्यामध्ये त्रुटी काय आहेत याचं थोडं निरीक्षण केलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन ह्या आपल्या काय नाव त्यांचं रामानंद स्वामींनी म्हणले, त्रुटीचा विचार करण्यातही खर्च करू नये. त्रुटी कोणत्या असतील त्याची काय त्याचाही मी विचार करत नाही. मला फक्त तुझ्या चिंतनाची बुद्धी दे. चिंतन करता करता त्रुटीचं चिंतन केलं तर देवाचं चिंतन होत नाही. चिंतन कशाचं होतं? त्रुटीचं होतं. म्हणून आपलं काम काय आहे? देवाचं चिंतन करायचं. त्रुटी काय होतील त्या हो त्याच्याशी सुद्धा आपल्या लाभ आणि हानी काय, लाभ आणि त्रुटी देव जाणे. त्याच्या ठिकाणी आपण फक्त देवाचं चिंतन करावं. त्याचा आशयाने ते म्हणतात ना, असं जर केलं तर आपल्याला हे शम दम यांचं काय होईल, आपल्याला स्वतः अनुष्ठानात आणल्यासारखं होईल. स्वामी महाराजांकडे एक मनुष्य, मला नाव विचारू नका, तर एक जण आला. तो गावाकडून आल्यावर त्यांनी विचारलं, तुझं उद्दिष्ट काय आहे? त्यांनी सांगितलं की मला ज्ञानोबारायांचा साक्षात्कार व्हावा असं मला वाटतं. मग त्यांनी सांगितलं की त्याच्यासाठी तू ज्ञानेश्वरीची 108 पारायणं कर. त्याप्रमाणे त्यांनी 108 पारायणं केली. त्यांनी सांगितलं की मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालं, पण मला काही ज्ञानोबारायांचा साक्षात्कार झाला नाही. मग त्यांनी सांगितलं की मग काय केलं पाहिजे? ते म्हणे तसं नाही, नुसतं एवढं करून चालणार, ज्ञानेश्वरी तू पाठ केली पाहिजे. मग त्यांनी ज्ञानेश्वरी कंठस्थ केली. कंठस्थ केल्यावर त्याचा सत्कार झाला, सरकारतर्फे सत्कार झाला. पण त्यांनी सांगितले सत्कार झाले पण मला ज्ञानेश्वर महाराजांची भेट तर झाली नाही आणि मी त्याच्यासाठी आलो होतो, तुम्ही मला सांगितलं होतं. ते म्हणे तसं नाही, तू ज्ञानेश्वरी एकदा ऐक म्हणे. म्हणजे घडलेली गोष्ट आहे, त्यांनी ऐकली. पण ऐकल्यावर ते म्हणे काय नाही, ते म्हणे काय ज्ञानेश्वरीची सेवा आपल्या मुखातून व्हायला पाहिजे, तू सांगायला पाहिजे. ज्ञानेश्वरी सांगितली सुद्धा. मग ते म्हणे एवढ्या काळ गेला ना, 15-20 वर्षाचा निघून गेला किंवा 20 वर्षापेक्षा जास्त निघून गेला. मग ते म्हणे एवढं झालं तरी मला का होत नाही. आता त्यांना उत्तर देणं भाग पडले. तुम्ही माझ्याकडून एवढं बरं, तुम्ही एकदा विश्वास नाही ठेवला का? तुम्ही सांगितलं ते सगळं केलं. ते म्हणे मला काय माहिती तू इतका पातकी आहे म्हणून. वास्तविक हे व्हायलाच पाहिजे की नाही याच्यामध्ये. तर म्हणजे याचा अर्थ साधनात कुठंतरी त्रुटी असते आणि त्या अधिकाराची उणीव हीच फलाला प्राप्त होऊ देत नाही. हां हां फलाला किती गोष्टी आवश्यक हां संग्रह, संगती, आतींद्रियता, अंतर्मुखता आणि श्रद्धा, 4 गोष्टीची आवश्यकता. हां सांगा क्रमाने. त्यांनी सांगितलं की वेदांताचं फल व्हायचं असेल तर अखंडानंद स्वामींनी 5 गोष्टी सांगितल्या. 5 संग्रह म्हणजे सम्यक ग्रहण व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जसं सांगितलं ना, जो आशय किंवा जे तात्पर्य आहे त्याचं जसंच्या तसं ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे. संग्रह. मग हे तर सगळ्या साधनांचं म्हणजे शमदामादी सगळ्या साधनांचा संग्रह म्हणजे साधन चतुष्टयाने संपन्न होणं, याला संग्रह म्हटलं.
संगती. संगती म्हणजे काय? सत्संगती. समन्वय शास्त्र. हा, त्याची संगती कळली पाहिजे, म्हणजे शास्त्राचा समन्वय कळला पाहिजे. म्हणजे त्याचं तात्पर्य काय आहे आणि त्याच्यामध्ये अधिकारानुरूप कसं चिंतन केलेलं आहे त्याचा समन्वय कळायला पाहिजे. एक संग्रह, एक समन्वय. आतींद्रियता आणि अंतर्मुखता हे दोन्ही मिळून हां, आतिंद्रियता. परमात्म तत्व जे आहे ते इंद्रियांच्या द्वारा अनुभवाला येईल असा भ्रम कधीच ठेवता कामा नाही. त्याचं आतिंद्रियत्व जाणलं पाहिजे. आणि अंतर्मुखता, बाह्य परमात्म्याचा शोध न करताना तो काय आहे? अंतर्मुखता. म्हणजे अंतःकरण वृत्ती ही आतमध्ये, म्हणजे त्या अधिष्ठानाकडं परमात्माकार करण्याकडं प्रवृत्ती पाहिजे. श्रद्धा. आणि त्याच्यावर सर्वात काय? श्रद्धावान लभते ज्ञानम. या 5 गोष्टीमध्ये कुठंतरी आपलं कमी पडल्याशिवाय साक्षात्काराच्या बाबतीत आपल्याला आपण साक्षात्कारापासून दूर राहू शकत नाही. दूर राहतो तर याचा अर्थ ह्या 5 गोष्टीपैकी, म्हणजे ते 5 घ्या, 10 घ्या, साधन चतुष्टयामध्ये याचा सगळ्याचा काय होतो? अंतर्भाव होतो. पण त्याने एक चिंतन म्हणून सांगितलेलं आहे. आता श्रद्धाचं काल आपण पाहिलं. ब्रह्मात्मक विद्येचा उपदेश करणारा सद्गुरू व वेदांत वाक्ये यांच्या ठिकाणी असणाऱ्या अत्यंत विश्वासास श्रद्धा म्हणतात. आता काल अत्यंत विश्वासाचं उदाहरण सांगितलं आपण. कोणाचं? गोंदवलेकर महाराजांचं. आता उपरम आपण म्हणतो ना, त्या माणसाला उपरती झाली, त्याने घरादाराचा त्याग केला, असं जास्त करून आपण बोलतो. उपरम हा पारिभाषिक शब्द आहे की नाही? पारिभाषिक शब्द आहे. तो घराला कंटाळून आलाय का भांडण करून आला ते नाही, आपण काय म्हणतो त्याला? उपरती झाली, की नाही? कारण जर ती उपरती झाली तर इथं उलट वाढायला पाहिजे ना. आता इथं तो उपरतीचा पूर यायला पाहिजे, की नाही? इकडं तिकडं तुकाराम महाराज, इकडं माऊली त्याच्या मधी, की नाही? पण हा त्याच्या ती काय म्हणतात त्याला? पर्जन्य छायेत वावरतो, की नाही? तिकडं भंडाऱ्याची छाया आहे, इकडं आळंदीची आहे. आणि हा कुठं आहे? पर्जन्य छायेचा प्रदेश माहिती आहे ना? ते ढग येतात पण पाऊस पडतच नाही. चला तर उपरम हा पारिभाषिक शब्द आहे या ठिकाणी, तर त्याचं सांगतात. उपरम वेदविहित कर्माची साधने, स्त्री, धन, पुत्राधिक यांचा विधीपूर्वक त्याग करून आणि भोगांना विषयाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने जो गृहाधिकांचा त्याग, त्यास उपरम अर्थात उपरती म्हणतात. कोणी उपरतीचा अर्थ थोडक्यात संन्यास असा करतात. आता काय सांगितलेलं आहे की मनुष्य जीवनामध्ये काही लोकांना ऐहिक भोगाची इच्छा असते, काहींना पारलौकिक भोगाची इच्छा असते. तर ऐहिक भोगासाठी सुद्धा जी साधने आहे ती वेदाने सांगितल्याप्रमाणे, आणि पारलौकिक भोगासाठी सांगितलेली ती सुद्धा वेदानेच सांगितलेली साधनं आहे. यज्ञयागादी साधनं ती करताना ते काही साधनं असे आहेत की त्यांनी असं सांगितलं, आपल्याला जर पाहिला वेद तर ते सांगतं काय? प्रजातंतू मा व्यवत्सिही, बरोबर आहे का? व्यवच्छेसिही, काय? व्यवत्सिही, प्रजातंतूचा उच्छेद करता कामा नये, म्हणजे संतानोत्पत्ती ही गृहस्थाश्रम धारण करून तुम्ही करा असं सांगतात. असं सांगतात कारण पुढची परंपरा जी, त्याच्यातले खूप मोठे उद्दिष्ट आहेत की आपण जे काही वैदिक अनुष्ठान केलं त्या अनुष्ठानाचा प्रचार प्रसार किंवा त्याचं प्रवाह रूपाने सातत्य राहण्यासाठी ह्या उदात्त अशा प्रकारचं वेदाने विचार सांगितलेले. त्या ठिकाणी गृहस्थाश्रमाला खूप मोठं महत्त्व दिलं. इतकंच नाही, जसं पाठीचा काना काल सांगितलं तसा गृहस्थाश्रम हा पाठीचा काना आहे. जर गृहस्थाश्रमी पुरुष नसला तर ब्रह्मचर्याला, संन्यासाला आणि वानप्रस्थाला या 3 आश्रमाला सांभाळणार कोण? म्हणून त्या ठिकाणी त्या पुरुषांनी थोडासाही केलेला जो परमार्थाचं साधन आहे ते तितकंच फलीभूत होतं. म्हणून या ठिकाणी प्रजातंतू म्हणजे पुत्राचं वर्णन केलं की नाही? पत्नी जी आहे, जर तुम्हाला यज्ञयागादी करायचं असेल तर पत्नीला घेऊनच त्या ठिकाणी ते अनुष्ठान किंवा यागादी कराव्या लागतात. नंतर त्याच्या ठिकाणी हे पण सांगितलेलं आहे की तुम्हाला धनसुद्धा मिळवलं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार. तुकाराम महाराज सांगतात त्या अर्थी धन मिळवलंच पाहिजे, पण तुका म्हणे याचे आश्रमाचे फळं संन्याशाने ब्रह्मचार्याने पैसे मिळवले पाहिजे हे सांगायचं नाही. जोडून या धन, आहे की नाही? त्यांना धन जोडण्यासाठी नाही सांगितलं,
उलट भिक्षा आणि व्यवसाय काला करीतो गाढव, असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की नाही. मातीच्या परी कथा एवढं त्याच्याप्रमाणे दिले आणि त्याला काय काय शिव्या दिले तुकाराम महाराजांनी, आहे की नाही. त्याच्यामध्ये मला परवा मी सांगितलं होतं ना त्या महाराजांचं, त्यांच्या वडिलांनी सांगितलं की कीर्तन करून पैसे घे, आहे की नाही, आणि तू आता ते काम करते, काम करू नको. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही मला खात्रीशी सांगा, तुम्ही माझे वडील आहे, माझ्यावर विश्वास आहे, आणि मला सांगा की मी नरकात जाणार नाही, तर मी आताच्या आता कीर्तन करतो. ते वडील गप्प बसले. त्यांनी बाबांना जाऊन विचारलं, ह्या प्रमाणाचा अर्थ हा आहे का नाही. बाबा म्हणले आहे. मग आता मी काय करू. ते म्हणले तुला वाटेल तसं कर, कारण अर्थ कोणाला नाकारता येत नाही. ज्याच्या ते येडशीकर महाराजांनी धारुरकर महाराजांना विचारलं की बा हा तुकाराम महाराजांचा सरळ अर्थ आहे की नाही, आहे म्हणे. मग म्हणे पोथीवर सुद्धा पैसे घेतले नाही पाहिजे. ते म्हणले उद्यापासून घेणार नाही, कारण तुकाराम महाराजांचं काय आहे, प्रमाणच आहे की नाही. पण वेदामध्ये जोडून या धन काय एखादं सांगा काय उदाहरण की त्या प्रकारे एखादं वाक्य वेदातलं की ज्याच्यामध्ये तुम्ही धन मिळवा, उत्तम व्यवहाराने का होईना मिळवा, म्हणजे विधानाने मिळवा असं सांगितलेलं आहे. मग ते म्हटले की धन मिळवलं पाहिजे, हा काही वेदाचा आदेश आहे की नाही. परंतु या ठिकाणी उपरम जो सांगितला, वेद विधानाप्रमाणे जरी स्त्री पुत्र तिचं आपल्या लग्नामध्ये काय विधिपूर्वकच अग्निब्राह्मणाच्या साक्षीनं स्वीकार केला की नाही, आणि असा अमुक धक्क्यात त्याग करता येत नाही, विधीनंच तिचं ग्रहण केलं की नाही. स्त्रीचं, धनाचं, पुत्राचं हे सगळं ग्रहण कशाने झालेलं आहे, विधीनं झालेलं आहे. तेव्हा संन्यास घेणं म्हणजे ते म्हणतात की जे घर सोडलं आणि गेला ऋषिकेशला आणि घेतला संन्यास, असं नाही. तो विधीपूर्वक संन्यास घ्या. भगवं घातलं म्हणजे काय, भगवे तरी स्वान सहज वेश त्याचा, असं सांगितलं की नाही. त्या असा संन्यास नाही, तो संन्यास सुद्धा कसा केला पाहिजे, विधीपूर्वक केला पाहिजे. त्याचा परित्याग, स्त्री धन पुत्राचा त्याग सुद्धा विधीपूर्वकच केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगतात वेदविहित कर्माची ती साधने, ती भोगाची साधनं नाही. स्त्री धन पुत्र ही भोगाची साधनं वैदिक संस्कृतीमध्ये नाही. ती कशाची साधने, कर्माची साधने. आपल्याला ऐहिक किंवा पारलौकिक चांगल्या प्रकारचं विशुद्ध स्वरूपातलं सुख शास्त्रानुमोदित असं मिळावं यासाठी ही कर्माची साधने. ज्या वेळेला आपल्याला हे जे पदार्थ आहेत ही भोगाची साधनं झाली, तर ज्यांच्या जीवनात दुःखाची वृद्धी सुरू झाली आणि सुखाला उतरती कळा लागली. हे साधनं कशाची आहे, कर्माची साधन आहेत. म्हणून त्यांचा विधीपूर्वक त्याग करून, आता विधीपूर्वक त्याग करायचं म्हणजे जसं त्यांच्या ग्रहण केलं विधीपूर्वक तसंच त्याचा विधीपूर्वक त्याग करायचा. बरं तो कोणी करायचा का नाही. यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. ज्या क्षणी तुम्हाला वैराग्य निर्माण होईल अंतःकरणात त्या क्षणी त्यांचा त्याग करायचा, तोपर्यंत त्याग करायचा नाही. आणि पुन्हा भोगांना विषयाप्रमाणे नाशक समजून, आणि जे हे कधी होईल, भोग हे विषयाप्रमाणे आपल्याला मारक आहेत असं वाटलं तर. आत्मज्ञानाच्या तीव्र भोग विषयाप्रमाणे नाशक आहे कळून चालणार नाही, तर आपण काय करायचा, ह्या भोगांचा परित्याग करायचा. तो कशासाठी करायचा, काही लोक सर्व सोडून देतात आणि इथं येऊन काय करतात, सर्व सोडून आले आणि इथं काय करतात, अनेक धर्मशाळांचं रक्षण करत बसतात, आहे की नाही. आणि मग काय ते घरदाराचं सोडून, तर ते आत्मज्ञानासाठी बाहेर पडलेले आहेत ना. मग आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने गृहाधिकांचा त्याग, त्यांनी काय केलं, घराधिका, आमचे ते विठ्ठल महाराज म्हणतात आज आमचे मालक येणार आहेत. आत्मज्ञानांच्या तीव्र इच्छेने जो गृहाधिकांचा त्याग, जो घरादाराचा त्याग आत्मज्ञानासाठी केलेला, त्यास उपरम किंवा उपरती असं म्हणतात. कोणी कोणी उपरतीचा अर्थ थोडक्यात संन्यास असा करतात. थोडक्यात उपराम या शब्दाचा अर्थ काय झाला, संन्यास. आणि संन्यास कशासाठी करायचा, संन्यास्य श्रवणम कुर्यात, संन्यास घेऊन श्रवण करावं असं याला म्हणतात उपरम. वेदविहित कर्माची साधने स्त्री धन पुत्रादिक यांचा विधीपूर्वक त्याग करून आणि भोगांना विषयाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने जो गृहाधिकांचा त्याग त्यास उपरम म्हणतात. हा जरी संन्यासाचा, याच्यात एक महत्त्वाचा शब्द, भोगांना विषयाप्रमाणे नाशक. भोग जर विषयाप्रमाणे नाश करते आहे असं जर म्हटलं आणि हा मनुष्याने विधीपूर्वक त्याग केला, कारण कधी कधी विधीपूर्वक त्याग केला तरी पुन्हा भोगामध्ये प्रवृत्ती होण्याची शक्यता असते, कारण वैराग्याचा परिपूर्ण परिपक्वता त्याच्या ठिकाणी नसते. म्हणून अगोदर त्याच्या ठिकाणी वैराग्य जे आहे ते परिपक्व अशा स्वरूपातलं असलं पाहिजे. त्या वैराग्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे, तर विषयाप्रमाणे हे नाशक आहे. असं काल त्या कराटे ब्राह्मणाचं उदाहरण सांगितलं ना, तो त्याला काय म्हटले, पक्वान नाही, तरी सुद्धा तो काय म्हणतो, मला नको असं.
विषय रांधिली रस सोये, जई जेवणारा ठावे होय, तै तो ताटाची सांडूनी जाये जिया परी. तो त्या ताटालाच सांडून जातो त्याप्रमाणे. नाहीतर प्रवृत्ती होती. इथं एक आपला अष्टादशा झाला पाठीमागं, त्यावेळेला एक पुण्याला, आता ते आता आहेत की नाही माहीत नाही, तिथं वृद्ध झालेली. ऋषिकेशला 20 वर्षे गेले, त्यांनी घराचं तोंडसुद्धा पाहिलं नाही पुन्हा. नंतर तिथं त्यांना काही कटू अनुभव आल्यावर ते बाहेर पडले. नंतर आळंदीत 5-6 महिने राहिले. नंतर आळंदीत इथं काही संन्यासी महात्म्याला एवढा आदर केला जात नाही, त्यामुळं मधुकरी राहणं यांचं त्याचे हाल झाले. स्वामी महाराज त्यांना म्हणाले तुम्ही थांबाची, इथं पण थांबले नाही. नंतर ते योगायोगाने पुण्याला त्यांचा मुलगा आहे. 20 वर्षानंतर त्या मुलाकडे गेले. मग त्या मुलाच्या गॅरेजमध्ये राहिले, म्हणजे आता राहत होते, आता एवढेच भेटले नाही 2 वर्षात, तर तिथं राहत होते. आणि त्याच्यानंतर मग ते भगवत राहायचे आणि तिथं त्यांना मधुकरी हे करायला लागले. नंतर ते काय म्हणे, अरे मधुकरी तुम्हाला इकडे आणून द्यायचा त्रास होतो, मी आपला जेवायला 2 टाईम घरी येत जाईल. हळूहळू. आणि नंतर ते एकदा इथं आले, ते पांढरं धोतर आणि ते हे घालूनच आले एकदम. त्यांना ते वैराग्य, ते जे संन्यासाचं होतं, ते म्हणे मी सगळ्या संन्यासी संप्रदायात शिरलो, काय नुसते बोके संन्यासी भगवं घालतात, काय खरं नाही, मला त्यांच्यापासून फार त्रास झाला, असं ते म्हणायला लागले. परंतु त्यांची प्रवृत्ती कुठे झाली, त्यांना दुसरं कुठलं स्थान नाही का सापडलं, आहे की नाही. ते पुन्हा त्यांच्या घरीच आले, कारण विषयाप्रमाणे हे भोग नाशक आहेत अशी माणसाची वृत्ती झाली असेल तरच त्यांनी केलेला संन्यास जो आहे तो स्थायी स्वरूपाचा राहतो. म्हणून संन्यास देताना आता पहा तुम्ही, त्याला सर्व कपडे काढायला होतं, त्याच्याजवळ कोणतीच उपाधी ठेवत नाही. 2 मैल त्याला फिरून यायला सांगतात. मग याच्यामध्ये आता हे सध्याचे कायदे वगैरे याच्यामुळे एवढं नाही. आणि मग जेव्हा त्यांनी सर्व संघ परित्याग केला आहे अशी खात्री होते, तेव्हा त्याला संन्यास देतात. काल मी उदाहरण सांगितलं ते गजानन स्वामींचं ना, त्यांना त्यांचे मुलगा नंतर सगळ्या मुली, नातेवाईक सगळ्यांना बोलावलं काशीला, आणि 2 मैल त्या दुर्गा घाटावरून त्यांना फिरून यायला लावलं. नंतर त्यांना संन्यास दिला. त्या संन्यास तो तर सर्वात मोठा आहे, तो तर संन्यासाचं फलच आहे. संन्यास तो त्याग सर्व. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचर्य म्हटलं की तुम्ही काही करा तरी तुमचं जीवन चांगलं जाणारच नाही, त्याला एकच मार्ग आहे, घोकावी अक्षरे. ज्ञानेश्वरी पाठ झाली, ते म्हणले बाबा, तुम्ही म्हटले होते, बोधे बाबांना म्हणतात ज्ञानेश्वरी पाठ झाली, आता झाली माझी ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरी पाठ झाली तर आता तो लग्न नाही करायचं, आता गाथा पाठ कर. ते पितांबर महाराजांनी गाथा पाठ केला, ते म्हणजे आता भागवत पाठ कर. एखादी भागवत पाठ कर, कारण नियम आहे ना, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. आणि काय पुढं काय, आश्रमी विचार षटकर्मी. पुढं काय, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा. म्हणून सांगतात विषयाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने जो गृहाधिकांचा त्याग, त्यास उपरम किंवा उपरती म्हणतात. कोणी उपरतीचा अर्थ थोडक्यात संन्यास असा करतात. समाधान. समाधान म्हणजे शंका समाधान नाही हा, जे हे ना समाधी षटक याच्यातलं समाधान. मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्यास समाधान म्हणतात. चित्ताचं ऐकाग्र्य म्हणजे चित्ताचं एक आहे, आग्रह म्हणजे टोक ज्याला, म्हणजे एकाच वस्तूच्या आकाराची वारंवार वृत्ती करणं, त्याला म्हणतात समाधान. आणि ते कसं स्वाभाविकपणे त्याला सवयीनं चित्ताची काय होते, एकाच आकाराची वृत्ती होते, त्याला म्हणतात समाधान. म्हणजे मनाची एकाग्रता. मनाची एकाग्रतापूर्वक असणारी अंतःकरणाची जी स्थिती, तिला काय म्हणतात, एकाग्रता, की तिला म्हणतात समाधान असं सांगतात. आता आपण एक दिवस मला वाटतं सांगितलं होतं, त्या दुर्योधनाला विचारलं, ते बाण पक्षाच्या बुबुळावर बाण मारायचा होता, तर त्याला विचारलं तुला काय दिसतंय, तो म्हणतो हे झाड दिसतंय, तुम्ही दिसता, ऐके नाही. त्याला तर पक्षी दिसलाच नाही. दुसऱ्या त्या भीमाला वगैरे विचारलं, ते म्हणे पक्षी दिसतो, त्याचा डोळा दिसतो. पण अर्जुनाला विचारलं काय दिसतं, फक्त मला त्याचं बुबुळ दिसतं. याला म्हणायचं समाधान, याला म्हणायचं एकाग्रता. आता तितिक्षेचं उदाहरण आता सांगितलं आपण. कुठं सांगितलं तितिक्षा? बघा, सांगा आता कुठं सांगितलं, सांगू नका कोणी, दुसऱ्या वर्षाचं सांगा कोणी. व हे तितिक्षा नावाचं चिंतन आपण आतापर्यंत कुठं सांगितलं ते सांगा. तितिक्षा क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, रोग, पिशाच्यादिकापासून उत्पन्न होणारे दुःख, कष्टा वाचून जे सहन करणे त्यास तितिक्षा म्हणतात. तितिक्षा आपण म्हणतो या माणसाला तितिक्षा आहे की नाही. आणि तितिक्षा आपल्यालाही असली पाहिजे, तरच आपण साधन चतुष्टयामध्ये बसू, नाहीतर बसणार नाही. कारण किती वेळाला आता तिथला पाठ करून इथे येईपर्यंत क्षुधा पण लागते,
ऐका ना, भूक पण लागते पण मिळत तर काय नाही, आणि पाठ तर ऐकायचं म्हणजे सहन करणं भाग आलं का नाही. बरं नाही तर तिथून पळत पळत यायचं, पाणी प्यायलाही नाही, ऐके नाही, तृषा पण आहे त्याच्यामध्ये. पुन्हा शीत, आता थंडीचे दिवस आहे, ऐके नाही, कुडकुडत यायला लागतं किंवा उन्हाळ्यात घामाघूम व्हावं लागतं. शीत उष्ण किंवा कधी कधी आजारी असतं. बऱ्याच जणांना जुलाब होतात. एक दिवस मी एकाला विचारलं, म्हणलं मागं का बसले इथं एवढा, ते म्हणून मला जुलाब होतात. म्हणजे जुलाब होतात तरी सुद्धा काय करायचं, ऐकायचं. रोग ऐके नाही, रोग हा प्रतिबंध आहे त्याच्या ठिकाणी. किंवा कोणाला पिशाच्या दिकापासून होणारे दुःख, म्हणजे अनेक प्रकारची दुःख असली तरी ती कष्टा वाचून सहन करणं आणि वेदांत चिंतन करण्याकडे प्रवृत्ती असणं, असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं, तितिक्षावान पुरुष. ऐके नाही. क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, रोग, पिशाच्या दिकापासून उत्पन्न होणारे दुःख, आणि ते सुद्धा कसे कष्टा वाचून सहन करणे. हा, ते असं नाही का दात वट खाऊन सहन करणे. मी जीव घेतला असता पण तसाच, तसं नाही, त्याच्यामध्ये काहीच नाही. ऐक ना, सहन, हा त्याचं विवेक चूडामणीमध्ये श्लोक आहे काय, सहनम सर्व भावानाम, सहनम सर्व दुःखानाम, अप्रतिकारपूर्वकम, चिंता विलापरहितम तितिक्षेती निगद्यते, किंवा तितिक्षा सा निगद्यते, असं सांगितलेलं आहे की काय, सहनम सर्व दुःखानम, सर्व प्रकारची दुःख जरी आपण आपल्या मार्गाने निघालो आणि सर्व प्रकारची दुःख एकवटून आली, मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जो पडी भरे चित्त न दटे, अशी जी स्थिती आहे की जरी त्या ठिकाणी हे शीत, उष्ण, क्षुधा, तृषा ही आली तरी सुद्धा जर आपण त्या ठिकाणी कष्ट वाचून सहन करणे, कष्ट झाले तर मग काय आपलं एकाग्र होईल का, चित्त एकाग्र होणार नाही. तिथे आले किंवा नाही आली, जसं ते आपण बैलाच्या शिंगावरची माशी सांगितले ना, तसं हे सुख आली काय, दुःख आली काय, गेली काय, त्याचं काही सुद्धा वाटत नाही. असं कष्टा वाचून जे सहन करणे त्यास तितिक्षा म्हणतात. इथं तितिक्षा शब्द कुठे गेला बरं आपल्याला, आपण तितिक्षा, सहनशक्ती असा शब्द आपण कुठं पाहिला, हा कवितेत पाहिला आहे की नाही. गीतांजलीमध्ये ही तितिक्षा केली. तो शेतकरी जो मजूर आहे तो कसा आहे, तितिक्षावान आहे की नाही, आणि बैल आहे तितिक्षावान, आणि तो धनी तो पण तितिक्षावान आहे, आणि त्याचा धन्याचा धनी तो सुद्धा काय आहे, तितिक्षावानच आहे की नाही. त्याचाच गुण यांनी घेतला, याचा त्यांनी घेतला, त्याचा त्यांनी घेतला आहे की नाही. आणि हा जो सगळ्यात तितिक्षावान आहे ना, धन्याचा धनी, तो काय म्हणतो, त्याच्या जीवनात कोणतं उजाडणार आहे का, तो प्रकाश रूपच आहे का नाही. शंकाच केली नाही, मला उत्तर येत नव्हतं. असं म्हणा, काय हरकत नाही, काय हरकत नाही. हे आम्ही काय म्हणतो, यथामती त्याचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्ही म्हणता त्या सगळ्या शंकेचे अर्थ लागतील. हा काय तांत, हा मात्रास, महाराजांनी बघा श्लोक सांगितला, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाह आगमा पायनो नित्यास्तान तितिक्षस्व भारत. ते म्हणतात मात्रा म्हणजे काय, मात्रा, आता विठ्ठल महाराज तुम्हाला अन्वयासहित अर्थ सांगतील. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, मात्रा शब्दाचा अर्थ काय आहे, मी येते आणि नाही ती मात्रा, हा ना, ज्यांनी मोजमाप केलं जातं त्याला म्हणतात मात्रा. म्हणजे इथं कोण विषयांचं मोजमाप करणारी कोण आहेत, इंद्रिय आहे की नाही, आणि स्पर्श म्हणजे काय आहे, त्यांचे विषय. मग मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, इंद्रिय आणि विषयाचा संबंध झाला की ते सुख तरी देणार नाही तरी दुःख तरी देणार. अनुकूल विषयाचा संबंध आला तर दुःख देणार आहे की नाही. अनुकूल विषय जर इंद्रियांना प्राप्त झाला तर दुःख होणार, सुख होणार, आणि प्रतिकूल विषयांचा संबंध झाला तर काय होईल, दुःख होईल. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाह आगमा पायिनः, ते येणारे आणि जाणारे. पाहुणा आला म्हणजे तो काय राहत नाही, सुख आलं तर राहतंय का, हा, मग दुःख आलं ते तरी राहणार आहे का, मग जाण्यासाठी प्रयत्न करा का, द्रष्टा होऊन राहावं, द्रष्टा होऊन राहावं. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाह आगमा पायिनो अनित्या, ते अनित्य आहेत का नाही. मग आता काय कर, येऊ नये याच्यासाठी प्रयत्न कर का, तान तितिक्षस्व भारत, तान तितिक्षस्व भारत, अशी काय आहे तितिक्षा सांगितलेली आहे. अशा ह्या तितिक्षेने जो संपन्न असेल म्हणजे समाधी षटक झाली आहे की नाही. याच्यामध्ये या समाधी षटक हे तर जाऊ द्या, ते आपले सुभाष महाराज सांगत असतात काय, ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि एक आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे एक माहिती तंत्रज्ञान, आणि एक आहे त्याला काय म्हणायचं इन्फॉर्मेशन म्हणजे परिवर्तन किंवा
बदलाचं तंत्रज्ञान, अशी 2 तंत्रज्ञान आहे सध्या. हे आपल्याला इंटरनेटवर कोणती माहिती मिळते की नाही, गीतेवर किती टीका आहेत, किती लेखकांनी त्या लिहिलेल्या आहेत, आपल्याला लगेच कळतं. हे कोणती तंत्रज्ञान आहे? माहितीचं तंत्रज्ञान आहे. त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि दुसरं तत्वज्ञान आहे, माहिती किती डोक्यात भरली पण आपल्याला त्याचा काय उपयोग जर करता आला नाही तर त्या माहितीचा काय उपयोग आहे? आपल्या अंतःकरणामध्ये बदल झाला पाहिजे ना. म्हणून आता सध्याचे दिवस जे ह्या 2 तंत्र असले पाहिजे. माहितीचं तर पाहिजे. आता हे सगळ्या व्याख्या पाहिजे केल्या म्हणजे आपण काय झालं, कोणतं तंत्रज्ञान झालं आपल्याला? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे की नाही. याच्यापासून आपण लगेच म्हणणार परमार्थास प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणापासून त्याग करणे, याच काय म्हणतात, काय शम असं म्हणतात. अंतःकरणात निग्रह करणे याला काय म्हणतात? शम असं म्हणतात. हे कोणतं तंत्रज्ञान झालं? माहितीचं तंत्रज्ञान झालं, आहे की नाही. आणि जर आपण ते अनुष्ठानात आणलं आणि आपल्या अंतःकरणामध्ये विषय वासनांचा निग्रह झाला तर हे कोणतं झालं? बदलाचं तंत्रज्ञान झालं. आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाहिजे का काय ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाहिजे? हां, दोन्ही पाहिजे, आहे की नाही. हे ठरलं ना नक्की. बरं, आता समाधी षटकातील प्रत्येक साधनांच्या स्वरूपात किंचित फरक आहे. समाधी षटकं जी आहेत याचं आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. हां.